चरित्राचे आदि डोमेग्राम प्रांती म्हणजे डोमेग्राम या परिसरात मार्कंड म्हणजे भास्कर मुख्य करून सर्व भक्तिजन यांच्या सोबत झुंज भट्टांना पराजित केलेलं आहे. परमेश्वराचा ही लीळा करून घेत असतानाचा जो अदृष्ट भाव आहे, अदृष्ट हेतू आहे, तो नागदेवाचार्य आपले भाऊ सारंगपाणी भट्ट यांचा दरोडेखोरांनी ते धन कमवून आणत असताना, संपत्ती कमवत असताना रस्त्यामध्ये सारंगपाणी भट्टांचा वध केला आणि ती घटना, तो प्रसंग नागदेवाच्या मनावर खोलवर रुतला. त्याच्या जिव्हारी तो ही घटना लागली. जे नागदेव मुंगी सारख्या प्राण्याला मारायला घाबरत होते, इतकी पापभिरू वृत्ती असलेले नागदेव भावाचा काहीही गुन्हा नसताना, काहीही चूक नसताना फक्त लूट करण्याकरता, त्यांनी कमवलेली संपत्ती लुटण्याकरता दरोडेखोरांनी त्यांना ठार मारलं. म्हणून नागदेव हे सुडाने पेटून उठले आणि शिक्षण, सुसंस्कार सगळं सोडलं आणि प्रतिशोध, की मी माझ्या भावाच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत राहणार नाही, ही प्रतिज्ञा जणू काही नागदेवाने केली. आणि त्या प्रतिज्ञेला साजेस वर्तणूक वागणं नागदेवाने सुरू केले. बालवयातच जे जे कुव्यथा, कुसंस्कार आहेत, कुव्यसन आहेत म्हणजे वाईट, ते सर्व वाईट व्यसन करायला सुरुवात केली. आणि असे लोक समवेत जमवले जे त्याच्यासोबत त्याला वाईट कर्माला साथ देतील, चुकीच्या वागण्याला साथ देतील. आणि आपली दहशत नागदेवाने पूर्ण परिसरामध्ये, पुरी पांढरीच नव्हे तर पूर्ण परिसरामध्ये नागदेवाने आपल्या नावाची दहशत बसवली. प्रतिशोधाच्या भूमिकेतून, लक्षात घ्या, सुडाच्या भावनेने पेटून उठले. आणि त्यामुळे पूर्ण परिसरामध्ये विशेषत्वाने स्त्रिया, लहान मुलं नागदेवाच्या या प्रकोपाला, त्याच्या या वागण्याला घाबरू लागल्या. आणि नागदेवाने पूर्ण परिसरामध्ये अशा प्रवृत्तीचे जे जे जन लोक होते, त्याला विरोध करणारे, त्या सर्वांचा बदला घेतला. त्यामुळे गाव, कुळ, घर, आई, बहिणी, नातलग, सोयरे सगळ्यांनी नागदेवाला वाळीत टाकले. कोणीही त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवला नाही. आणि सर्वीकडे नागदेवाच्या वागण्याची चर्चा सुरू झाली की अबायसेचा नागदेव हा कसा आहे, अशी चर्चा सुरू झाली. बदनामी सुरू झाली, अपकीर्ती सुरू झाली. आणि ते
आबाईसेच्या कानावर यायला लागलं. आबाईसा दुःखी झाली, गाव सोडून बाहेर गेली. मग जोपर्यंत दादोसांची आणि नागदेवांची भेट झालेली नाही तोपर्यंतचे नागदेव हे भिन्न फार वेगळ्या प्रवृत्तीचे आहेत आणि अनेक दोषरूप कर्म, पापरूप कर्म, जघन्य क्रिया नागदेवाने स्वतः जोडलेले आहेत आणि आता देवाचे ते झालेले आहेत. म्हणून हे जोडलेले जे दोष आहेत, प्रस्तुत जे दोष घडलेले आहेत आणि ह्या दोषामुळे जे काही कर्माचे लेपाचं त्यांना दुःख भोग भोगावा लागणार आहे, तो दुःख भोग नागदेवांचा संपला पाहिजे, तो दूर झाला पाहिजे. त्यांनी ज्या ज्या कृती केलेल्या आहेत त्या कृती करून तशाच त्यांच्या त्या दूर झाल्या पाहिजेत. सन्निधानी तोकडे नभोत चाळी, म्हणजे परमेश्वराच्या सन्निधानामध्ये असे जे दोषरूप कर्म झालेले आहेत, जिथे परमेश्वराचं सन्निधान लाभलंय तिथे हे सर्व दोषरूप कर्म दूर होऊन ते शुद्ध होणं हे क्रमप्राप्त होतं आणि परमेश्वर हे जाणतात. म्हणून जो भक्त आहे, जो देवाचा आहे, त्याचा हे दुःख भोग त्याला भोगायला लागू नयेत, तो या कर्मप्रवडीच्या चक्रामध्ये सापडू नये याची दक्षता, याची काळजी परमेश्वर स्वतः घेतात. म्हणून ही जी आजची लीळा आहे की नागदेवाचार्यांनी अनुसरणापूर्वी जोडलेले जे दोष आहेत, ज्या मारामाऱ्या केल्या, जे अनेकांना मारलंय, वेगवेगळ्या अस्त्राने म्हणा, हाताने म्हणा, शस्त्राने म्हणा, ते नागदेवाचार्यांचे दोष दूर झाले पाहिजे. म्हणून परमेश्वराने ही लीळा या ठिकाणी करवून घेतलेली आहे आणि नागदेवाच्या ठिकाणी असलेली अपात्रता दूर केलेली आहे. म्हणून डोमे ग्राम प्रांते मार्कंडाधिकासी झुंजता भट्टासी पराजयो करणे. वास्तविक भट्ट जेवढेही स्वामीच्या सन्निधानामध्ये भक्त होते, भट्ट हे कोणालाही आवरल्या गेले नसते. इतके भट्ट हे शरीराने दक्ष आहेत, धिप्पाड आहेत, धडधाकट आहेत. परंतु परमेश्वराची लीळा आहे, परमेश्वराने करून घेतलेली लीळा आहे आणि भट्टवासांना ते पराभूत व्हावं लागलेलं आहे. ते कसे पराभूत झाले या चरित्रामध्ये आता आपण पाहू. एक दी गोसाव्यास मढी पूजा व स्वर झाला. मठामध्ये वर रहिमनायकाच्या मठात. मग गोसावे गावा ईशान्य पिंप, डोमे ग्राम गावाच्या ईशान्य दिशेला. चार मुख्य दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. पश्चिम आणि उत्तरेच्या मध्ये जी दिशा आहे ती आहे नैऋत्य. दक्षिण आणि पूर्वेच्या मध्ये जी दिशा आहे ती आग्नेय. पूर्व आणि उत्तरेच्या मध्ये जी दिशा आहे ही ईशान्य. म्हणजे आता ही जी लाईट लागलेली हा ईशान्य कोपरा आणि उत्तर आणि पश्चिमेच्या मध्ये जी दिशा आहे ती वायव्य, ईशान्य कोपरा. ईशान्य दिशेला, डोमे ग्रामाच्या ईशान्य दिशेला पिंपळ तेत विहरणास बीजे केले. विहरण म्हणजे विजन, भक्तिजनासहित विजन करण्यासाठी किंवा विहरण म्हणजे फिरण्यासाठी देवाने बीजे केले, म्हणजे देव त्या ठिकाणी आलेले आहेत. तया पिंपळा तळे आसन झाले. जो ईशान्य दिशेला पिंपळ आहे डोमे ग्रामाच्या, त्या पिंपळाच्या झाडाखाली देवाला आसन म्हणजे बाईसेनी बसायला जाडी टाकलेली आहे. मराठीमध्ये संस्कृत भाषेचं मिश्रण आहे. आसन शब्द हा संस्कृत आहे. आसन घालणे म्हणजे बसण्यासाठी सतरंजी टाकणे किंवा आसन म्हणजे बसणे. तया पिंपळा तळी आसन झाले. मग गोसावे भक्तजना ते म्हणितले. आणि देव बसल्यानंतर देवासोबत भक्तजन आहेत,
देवासोबत भक्तजन आहेत. देव भक्तजनाला म्हणतात, आगा तुम्ही अवघे एकीकडे हुआ आणि एकला वानरा एकीकडे. सगळे भक्तिजन एकीकडे एका बाजूला आणि एकटे वानरेश म्हणजे नागदेवाचार्य एका बाजूला. सगळे भक्तजन एका साईडला आणि एकटे नागदेव एका बाजूला. तुम्ही अवघे मिळून वानरिया ते ओजावा. तुम्ही सगळ्यांनी मिळून नागदेवाला ओजावा म्हणजे खाली पाडा, जमिनीवर पाडायचे त्याला नागदेवाला. सगळ्यांनी मिळून नागदेवाला जमिनीवर पाडायचं आहे. फक्त आट काय घातलेली, चाऊ ओरपून लभे. पण खाली पाडताना ते प्रतिकार करणार नागदेवाचार्य. सहजासहजी ते पडणार नाही, ते बलवान आहेत, धष्टपुष्ट आहेत. नागदेवाचार्य प्रतिकार करतील आणि प्रतिकार करत असताना मात्र तुम्ही चावायचं नाही आणि ओरबाडायचं, नखाने ओरबाडायचं नाही. दोन अटी घातल्या. आपल्याला जर कोणी ऐकत नसलं की पहिलं शस्त्र आहे आपलं चावणे, नाही तर नखाने बोच करणे. देव म्हणतात बोच करायचं बी नाही आणि चावायचंही नाही. दोन क्रिया सोडून तुम्ही नागदेवाला जमिनीवर पाडायचं. भलते तहानावे एरवी. चावणं आणि नखाने बोच करणं सोडून तुम्ही नागदेवाच्या शरीरावर वाटेल तसे बुक्क्याने हाना, चापट्याने हाना, लाथेने हाना, कुठं मारायचं तसं मारा, फक्त चावायचं नाही आणि बोच करायचं नाही. एवढी आट घातली. हो काजी. भक्तजन म्हणतात ठीक आहे. पांगुरणे ठेविली. आता मल्लासारखा आखाड्यात उतरायचे, त्यामुळे अंगावरचे कपडे काढले, मल्लाचा वेश परिधान केलेला आहे आणि आता झुंजायचंय ना आखाड्यामध्ये, पाडायचंय एकमेकाला. अंगावरचे कपडे काढले, जसं लंगोट लावले सगळ्यांनी आणि आता रणसंग्राम सुरू होणार आहे. आणि मग लागले झुंजो आणि झुंजायला सुरुवात केली. ते भट्ट बुकिया हानती कोपरे हानती. आता भट्टवास ताकदवान आहे. भट्टवासांनी जे भक्त होते त्यांना बुक्क्याने मारायला सुरुवात केली. एक बुक्का मारला की गचकने खाली बसायचे. हे कोपऱ्याने मारायचे. धरायला कोणी गेलं की कोपऱ्याने हाणायचे नागदेवाचार्य. कोपरे हाणती पापरा हाणती. पापरा म्हणजे चापट हाणायची. भट्ट कायसे नाही नागवती. भट्टवासे मारत होते, ते पण मारत होते भट्टवासांना. बुक्क्याही मारत होते, लाथाय मारत होते, चापटी मारत होते, पण तो नागदेवाचार्य कोणालाच ऐकत नव्हते. कारण मुळातच ते बलदंड होते, शरीराने धष्टपुष्ट होते. ऐसे मार्कंड धरो गेले. आणि मार्कंड नागदेवाचार्यांना धरायला गेले. आन भट्टे पापरा हानीतला. अशी जोरात चापट मारली त्या मार्कंडाला. ते पापरा थोर लागली. इतकी जोरात त्यांना ती चापट लागली. पापऱ्या सरिसे पडले. नागदेवाचार्याने अशी मारली जोरात चापट, एका चापटीत मार्कंड जमिनीवर पडले. एवढ्या जोरात मारली चापट नागदेवाचार्यांनी. परे पापर न सोडतीची. पण तू ते धरून ठेवलं त्यांनी हात नागदेवाचार्यांचा. आन गोसावे आसा ससुनी उभे ठाकले. आणि ते सर्व दृश्य पाहून नागदेव कोणालाच बधत नाही. कोणीच नागदेवाचार्याला मारू शकत नाही. सर्वांना नागदेवाचार्यांनी मारलं. आणि ते सगळं दृश्य पाहून आमच्या देवाने स्वामींनी आपल्या धोत्राचा कासोटा घातला आणि आवेसून उठले.
एखादा आवेश आल्यानंतर जसा एकदम मनुष्य येतो आवेशात, तसे देव आवेशामध्ये आले. उभे ठाकले, झाडाखाली बसलेले होते आसनावर आणि उठून उभे राहिले. श्री करे अंगीच्या बाह्या वरतिया केलिया, अंगामध्ये जी अंगी होती तिच्या बाह्या देवाने वर केल्या. लुंगीचा कासोडा घातला. ओजावा ओजावा गा वानरा, चला धरा सर्वे आणि याला पाळा खाली. देव स्वतःच उठले. म्हणून सामोरे विजय केले, देव स्वतः आले. मार्कंडे पापर धरलीच होती, मार्कंड्याने हात पक्का करून ठेवलेला होता. अवघे झोंबिनले, पुन्हा सगळे जसे मोहळाच्या माश्या पोळ झोंबतात तसे सगळे नागदेवाच्या अंगावर तुटून पडले. जो अवयव नागदेवाचा हात येईल सगळ्यांनी ते धरलं त्यांना. भट्ट पाडिले आणि सर्वांनी मिळून नागदेवाला खाली पाडलं. एकेकाला तर काही बधत नव्हतं. सर्वज्ञ म्हणतले घ्या बुकीवरी, मारा बुक्क्या, जिथं जिथं उघड मिळेल तिथं बुक्क्याने हाना. मग अवघे बुकेवरी घेऊ लागले, ज्याला जिथं वाटेल तिथं बुक्क्याने मारायला लागले नागदेवाच्या. ऐसे भट्टने फुंड झाले, इतकं मारलं की निश्चित पडले. इतक्या ठिकाणी मार बसला नागदेवाचार्यांना, शेवटी निश्चित पडले. मग सर्वज्ञ म्हणितले आता पुरे गा, मग देव सगळ्याला म्हणतात आता पुरे करा, आता मारायचं पुरे करा. मग जयाचा गुडगा जेत लागला होता, तो तेने तेत धरिला. गुडघ्यानी मारलेलं होतं, डोपराने मारलेलं होतं, लाथाने मारलेलं होतं, बुक्क्याने मारलेलं होतं. जो जिथे मार दिलता त्या त्या ठिकाणी सगळ्यांना त्यानं धरलं. मग भट्टा उठवे ना, इतकं मारलेलं की भट्टवास उठू शकत निश्चित पडले. हे सर्व करण्यामागचं मूळ कारण असं आहे, हेतू जो आहे चरित्राचा हे करण्यामागचा, की नागदेवाने याचे जघन्य कर्म जोडलेले होते. अनुसरणापूर्वी जघन्य असे कर्म जोडलेले आहेत नागदेवाने. इतक्या लोकांना त्यांनी मारलेलं आहे. ते सर्व दुःख भोग, ते सर्व जोडलेले कर्म परमेश्वराला नासायचे नागदेवाचार्यांचे. नाहीतरी हे दुःख त्यांना भोगावंच लागलं असतं. आपल्याला जी पीडा निर्माण होते, आपल्याला जे दुखणं येतं, असं मरणापायी यातना होतात, तर ते आपण जोडलेले कर्म आहेत, लक्षात ठेवा. हा दुःख भोग आपण जोडलेला आहे. आपण जोडलेला असल्यामुळे तो दुःख भोग आपल्याला भोगावाच लागतो. फक्त ईश्वराचं झाल्याने त्याच्यामध्ये काही ऊर राहते, त्याची तीव्रता कमी होते, लक्षात ठेवा. परमेश्वराला शरण गेल्यामुळे त्या दुःख भोगाची तीव्रता कमी होते. जसं की असं कर्म जोडलेले इथून हात तुटणार होता तुमचा, तर परमेश्वराच्या कृपेने तुमच्या हाताला 6-7 वेळा जखमा होते, परंतु इथून हात तुटणार. दुःख भोग उन्हा होतो पण संपत नाही, भोगावाच लागतो. भोगल्याशिवाय तरणोपाय नाही. दुःख भोग उन्हा होतो देवाला शरण गेल्याने, परंतु तलवारीचा घाव चाकूवर येतो, चाकूचा घाव साधे शस्त्रावर येतो. एवढी ऊर निर्माण, एवढी सवलत मिळते, एवढं लक्षात ठेवा. परमेश्वराला गेल्याने एवढी सवलत मिळते. परंतु ज्याचं ऋण आपण घेतलेलं आहे त्याचं ऋण आपल्याला काही ना काही वापस करावंच लागेल. ते पूर्ण चुकत नाही. त्यासाठी देवाने ऋणायताचा दृष्टांत दिलेला आहे की जी मुदल तरी आहे ती मुदल तरी तुम्हाला द्यावीच लागते. त्याच्यावर चक्रवाढ व्याज झालेलं आहे, ते परमेश्वराच्या कृपेने माफ होत आणि सवलत मिळते. देव म्हणतात जे वेळी देईल जी तुके देईल, जैसे देईल तैसे घ्यावे. हा जेव्हा देईल, जितकं देईल, जेवढं देईल, जसं देईल तसं घ्या, बाकी बळजबरी करायची नाही देवाला शरण गेल्यामुळे. कारण ज्या देवतेचे दुःख भोग आपण जोडले
त्या देवतेची आपण ऋणायित आहोत. म्हणून कर्म आपण खूप खुशीत करतो, कुठलीही क्रिया खूप आनंदात करतो, परंतु नंतर दुःख होते, फेडताना मात्र खूप यातना होतात, खूप दुःख होतं आणि मग आपण त्राहिमाम त्राहिमाम होतो. त्या दुःख सहन करण्याची ताकद आपल्यात राहत नाही आणि मग आपण देवालाही दोष देतो. पण हे तसं नाहीये. हे आपण जोडलेले दुःख भोग आहेत आणि हे दूर व्हावेत, हे संपावेत, हे दुःख भोग भोगायला लागू नयेत, यासाठी प्रत्येक क्षणी परमेश्वराजवळ आपण क्षमा मागितली पाहिजे, त्याच्यावर हा भार टाकला पाहिजे. लक्षात ठेवा, आपण केलेले कर्म, काही कर्म आपल्याला आठवत असतात, काही केलेल्या चुका आपल्या लक्षात असतात, काही आपल्या लक्षात नसतात. पण जे लक्षात आहे, निदान आपण केलेल्या चुका त्या तरी देवाजवळ त्याची तरी माफी मागा, त्याबद्दल तरी प्रायश्चित करा. कारण देवाने सांगितलं, बाई क्रेशी अनुताप पुरशरण, क्रिया होणं साहजिक आहे, पण अनुताप करा, प्रायश्चित घ्या की मी चुकलो, मी जाणून केलं, मी भावनेच्या भरात केलं, मी सोडाच्या भावनेने केलं, परंतु ही माझी चूक आहे, हे देवाजवळ कबूल करा, गुरुजवळ कबूल करा, तर दुःख भोग कमी होईल. जसं देवाने ते स्वतः भक्तजनांकडून हे करून, ही लीळा करून आचार्यांचा हा दुःख भोग जो जोडलेला आहे, तो दुःख भोग नासलेला आहे, तो दुःख भोग दूर केलेला आहे प्रत्यक्ष देवाने, ही लीळा करून, ही घटना करून. मग भट्टा उठवे ना, भट्ट उठू शकत नाहीत, इतका त्यांना मार लागलेला आहे. मग कानवडे ठाकुनी, कशी तरी एका कुशीवर झाले, भट्टोबास कशी तरी एका कुशीवर झाले, गोसाव्याच्या श्रीचरणा लागले. आणि अशाही अवस्थेमध्ये इथे तुमच्या माझ्यासारखं जर असता आजच्या घडीला, तर काय प्रसंग राहिला असता? कोण सहन करेल का? आता आचार्य देवाने सांगितलंय, तरी आचार्यांची, नागदेवाचार्यांची परमेश्वरावर अतूट निस्सीम श्रद्धा आहे, सर्वस्व समर्पित झालेला आहे, सर्व परमेश्वरावर भार टाकलेला आहे. म्हणून अशा अवस्थेमध्ये आचार्य कनहत एका कुशीवर झाले आणि परमेश्वराच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलेलं आहे. मग सर्वज्ञ म्हणतले, काय गा वानरया दुखवले ती. आणि देवही म्हणतात, नागदेवाचार्य हो, तुम्हाला खूप त्रास होतोय, खूप तुम्हाला दुःख पीडा होत आहे का? म्हणून श्री कर देवने उठविले, परमेश्वराने स्वतः आपला हात दिला आणि आचार्यांना उठून उभं केलं. जो पडतो, जो पडणारा आहे, अधोगतीला जाणारा आहे, त्याला उठवणारा तो परमेश्वरच आहे. फक्त त्याची आस करा, त्याची आशंसा करा, त्याचं ध्यान करा, त्याचं चिंतन करा, त्याचं स्मरण करा. कितीही या बहुसंसाराच्या चक्रात रसातळाला जरी जाणार असेल आपण, तरी वर उठवणारा, उचलणारा तो परमेश्वर, एवढं लक्षात ठेवा. त्याने आपल्याला हात द्यावा. आणि आपण पडलेलो असताना, पडणं म्हणजे केवळ शरीराने पडणं नाही, तर अनेक कारणांनी आपण पडतो, अनेक गोष्टींनी आपण पडतो, खंगतो. ते उचलणारा, उठवणारा मात्र कोण आहे? तो दयाघन परमेश्वर आहे. म्हणून त्याच्या हातात त्याची आशंसा करा, त्यांनी मला अलगत उचलावं, उठून उभं करावं. अनेक वेळा यांनी मरतो मनुष्य, प्रसंगाने मरतो, परिस्थितीने मरतो, व्याधीने मरतो, मान अपमानाने मरतो, प्रसंगाने मरतो. मरण काही एका जागी नाहीये. प्रत्येक जिथे जिथे आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात, तिथे आपण एक प्रकारे मेलेलेच असतो, पडलेलोच असतो. कोणी नसतं ते त्या ठिकाणी आपल्याला सांभाळायला, समजून घेणारं, आपल्याला आधार देणारं. तर तिथे आधार हा परमेश्वर आहे. लक्षात, प्रत्येक वेळेला कुठेही असं निराश न होता, दुःखी न होता, आशा सोडून न देता, इच्छा धरून, आकांक्षा धरून, परमेश्वराचा सहारा धरून त्याची आठवण करा. तो तुम्हाला पडल्यानंतरही उचलणारा आहे, उठवणारा तोच आहे.
तसं आचार्यांना देवाने हात देऊन उठवले. ते पडलेले, पण उठून उभं राहणे इतकी ताकद उरलेली नाहीये. शरीर गरील गात्र झालेलं आहे, कारण एवढा मार लागलेला आहे. तरी परमेश्वराने आपला हात दिला आणि उठून उभं केलंय त्यांना. बट्टे म्हणतले जिजी काही न दुखवे. आणि मनाचं मोठेपण किती लक्षात ठेवा. एवढे यातना होत आहेत तरी भट्टवास देवाला म्हणतात, परमेश्वरा माझं काहीच दुखत नाही, मला काही होत नाही. तसं धर्म आचरण करत असताना, देवाच्या प्राप्तीसाठी निघालेलो असताना, जे जे म्हणून काही आपदा येतील, जे जे म्हणून काही प्रसंग येतील, खचून न जाता, विमूढ न होता, मनभंग न होता, सतत इच्छा ठेवा आणि सतत हास्य चेहऱ्याने, प्रसन्न चेहऱ्यानेच स्वागत करा. काही दाखवू नका चेहऱ्यावर, भाव शुद्ध ठेवा, चेहऱ्यावर हास्य ठेवा, आशेने जगा. काही असू द्या, कोणताही प्रसंग असू द्या. राहेरचा प्रसंग लक्षात घ्या. वामन पेंदी भार्या जीवविने. घरामध्ये मृत्यू पडलेली पत्नी आहे, मृत झालेली पत्नी आहे, तिच्यावर पांघरून घातलेलं आहे. देव भिक्षेसाठी दारात उभे आहेत. तरी वामन पेंदेने आपल्या चेहऱ्यावर भाव आणलेला नाही की जी भिक्षा वाढणारी माझी धर्मपत्नी आहे, हे दयागण आहे परमेश्वरा, जिच्या हातून तुम्ही दररोज भिक्षा घेता, ती निघून गेलेली, तिचे प्राण पखेरू कंठातून निघून गेलेत, आता तुम्हाला भिक्षा कोण वाढणार आहे. तरी ते सहज वाचनाने, तितक्या स्थितप्रज्ञतेने देवाला म्हणतात, परमेश्वरा भिक्षा मी वाढेल, भिक्षा मी वाढेल. फक्त माझी एक आपल्याला विनंती आहे की जी भिक्षा देणारी आहे ती गेलेली आहे आणि तुम्ही आता निराहारी जाणार आहात. माझ्या दारात तुम्ही भिक्षेसाठी उभे आहात आणि तुम्ही तसे जाणार आहेत. पत्नी गेल्याचं दुःख नाहीये, परंतु तुम्हाला मी भिक्षा वाढू शकत नाही याचं दुःख आहे. आणि परमेश्वर हा दयाळू आहे, परमेश्वराने तिला जिवंत केलेलं आहे. प्रश्न तो हा आहे की आपल्या चेहऱ्यावर अशाही प्रसंगी आपण तुटून गेलो असतो, मोडून गेलो असतो आणि काही देवाला पाहिल्याबरोबर आक्रोश करायला सुरुवात केली असती, धाय मोकलून रडायला सुरुवात केली असती, दुसरं काहीच केलं नसतं. परंतु ते वामन पेंदे त्यांनी इतका संयम ठेवलेला आहे, चेहऱ्यावर कुठे छटा सुद्धा आणलेली नाहीये की आपली धर्मपत्नी, प्राणप्रिय पत्नी गेलेली आहे आणि ती भिक्षा वाढायला आता कोणी नाहीये. चेहऱ्यावर निर्विकार चेहरा आहे आणि देवाला देण्याचीच इच्छा आहे. तसं देण्याचाच भाव जर असेल आणि तीच अतूट श्रद्धा असेल तर परमेश्वर का नाही उचलणार, परमेश्वर का नाही सहाय्य करणार. कारण तो दयाळू आहे, तो मयाळू आहे. म्हणून आचार्य म्हणतात, जी जी मी कुठेही दुखावलेलो नाहीये, मला कोणतीही पीडा झालेली नाहीये, मला काही झालेलं नाहीये, मी बिलकुल सही सलामत आहे. वास्तविक काय आहे की प्रत्येक शरीराचा एकही जागा एक नाही तिळभर की जिथे आचार्यांना मार लागलेला नाही. इतक्या वेदना आहेत, इतकी पीडा आहे, तरी ते नागदेव आहेत. ते देवाला म्हणतात की मला कुठेही काही दुखणं, माझं काही दुखत नाही आणि मी कुठेही पिडलेलो नाही. म्हणून श्री करदेवने उठविले. मग म्हणितले, जिजी मिया खंड विखंडी, झुंजावे ते माझे गोसावी नासिले. आणि पुन्हा आचार्य देवाला म्हणतात, प्रांजळपणे कबूल करतात, आपल्यामध्ये तीच हिंमत नाहीये, आपल्यामध्ये तीच दानत नाहीये, तेच धाडस नाहीये की आपण आपला गुन्हा, आपली चूक आपण कबूल करत नाहीये. पण इथे आचार्य मोठ्या मनाने देवाला म्हणतात, मिया खंड विखंडी झुंजावे, मी जे जे काही केलेलं आहे, जे ज्या लोकांना मी मारलेलं आहे, त्या सगळ्या यातना मला नंतर भोगाव्या लागल्या असत्या. ते परमेश्वरा तू इथे माझं सर्व हे नासवलेलं आहे, माझा हा सगळा दुःख भोग तू दूर केलेला आहे, नाही तर मला हे सगळं नंतर भोगावंच लागलं असतं. ते माझं सर्व परमेश्वरा तू नाश केलेला आहेस. सर्वज्ञ म्हणतले, वानरिया धीरवीरा भुवावे. आणि मग देव आचार्याला म्हणतात, काय म्हणतात, धीरवीरा भुवावे. सूत्र आहे,
हे वाक्य जे आहे चरित्रामध्ये आलेलं, हे वाक्य म्हणजे सूत्रपाठातलं 10.500 सूत्रातलं सूत्र एक. धीरवीरा व्हावे. धीर म्हणजे अंतर्बळ. धीर म्हणजे अंतर्बळ, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात व्हील पॉवर. व्हील पॉवर, आंतरिक बळ. आणि वीर म्हणजे बाह्य बळ. तुम्ही धीरवीरा व्हावे. मन कधी तुटू देऊ नका, स्वतःला तुटू देऊ नका. कोणताही प्रसंग जरी आला तर तुम्ही तुटू नका. लगेच पराभूत होऊ नका, गलित गात्र होऊ नका. संयमाने, धीराने आणि कुशलतेने त्या प्रसंगाला सामोरे जा. आता धीरवीर कमी झाल्यामुळे आत्महत्येचं प्रमाण भयंकर वाढलेले, प्रचंड प्रमाण वाढलेले. मनुष्य थोडी थोडी गोष्टही सहन करू शकत नाही. मनाच्या विरुद्ध काही घटना घडली की लगेच आत्मघात होतोय. का? अंतर्बळ संपलेलं आहे आपलं. अंतर्बळ संपलेलं असल्यामुळे आपल्याला ते पेशन्स राहिलेलं नाही, संयम राहिलेला नाहीये, आपल्याकडे तो ताबा राहिलेला नाही स्वतःचा स्वतःवर. देव म्हणतात धीर वीरा व्हावे. अंतर्बळ तुटू देऊ नका, स्वतःला संयमित ठेवा, मन मजबूत बनवा, कणखर बनवा, स्वतःला कणखर बनवा. वीर म्हणजे बाह्यबळ, धीर म्हणजे अंतर्बळ. कारण या शरीरामध्ये असलेले जे इंद्रिय आहेत इतकं बंड करतात, इतकं बंड करतात की इच्छा नसतानाही तुम्हाला चुकीचं वागायला बाध्य करतात. या शरीरामध्ये असलेले इंद्रिय तुमच्या विरुद्ध पेटून उठतात. आणि जे नको ते सगळे पेपरला बातमी आपण वाचतो, त्याचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे तर अंतर्बळ तुटलेलं आहे. आपल्यावर संयम नाहीये, इंद्रिय त्या चुका करायला आपल्याला बाध्य करतात. म्हणून धीर, अंतर्बळ मजबूत पाहिजे. काही असेल तर आपला संयम सुटला नाही पाहिजे, आपण चुकीच्या दिशेने गेलो नाही पाहिजे, चुकीचं वर्तन आपल्या हातून घडलं नाही पाहिजे. इतकं धीर आपल्यामध्ये असायला पाहिजे. आपण काय, तुला थोडा तरी धीर आहे का नाही? एवढा उतावीळ का करतोस? असं उतावीळसारखं का वागतोस? साहजिक आपण म्हणतो. तर इथे बोलण्यामागचा मूळ हेतू जो आहे की तुमचं मन इतकं संयमित पाहिजे. स्वतःला एवढं तुम्ही आवरा, इंद्रियाला तुम्ही ताब्यात घ्या. इंद्रिय तुमचे मोकळे सोडू नका, त्यांच्या अधीन तुम्ही होऊ नका. इंद्रियाला तुमच्या अधीन करा, तुम्ही इंद्रियाच्या अधीन होऊ नका, की जेणेकरून नको त्या चुका आपल्याकडून घडू नयेत. आणि आपण स्वतःही, आपल्या परिवारालाही, आपल्या कुळालाही तो कलंक लागतो काही चुकीच्या कृत्याने, चुकीच्या वागण्याने. त्याच्यापासून आपणही वाचू, परिवारही वाचेल, समाजही वाचेल. म्हणून धीर असणं खूप गरजेचं आहे. आणि वीर म्हणजे बाह्यबळ. जे बाहेरून येणारे संकट आहेत त्याला सुद्धा लीलया तुम्हाला पराभूत करता आलं पाहिजे, ती तुम्हाला थांबवता आली पाहिजे. बाहेरचे जेवढे म्हणून येणारे आक्रमण आहेत त्याला सुद्धा जन अपवाद आहे. तुमची निंदा नालस्ती कोणी करेल, तुमचा पावला पावलावर मानभंग करेल. देव म्हणतात हा जन तुमते डोये डोये मारेल, पर तुम्ही डोईच ओढवावी की. हा जनलोक तुम्हाला डोये डोये मारेल, क्षणाला तुम्हाला तो मारेल. पण तुम्ही इतक्याच धैर्याने सामोरे जा. एक चापट मारली दुसरा पुढे कर, काय हिंमत. बाह्यबळ तुम्हाला ते परतवता आलं पाहिजे, त्याचं निरसन करता आलं पाहिजे. प्रतिशोध घ्यायचा नाहीये, फक्त बळाने ते परतवता आलं पाहिजे, ते दूर करता आलं पाहिजे. म्हणून धीरवीरा व्हावे. म्हणून आचार्याला देव म्हणतात तुम्ही धीरवीरा व्हावे. आचार्यांना अनुलक्षून आपल्या सर्वांनाच ईश्वराचा जो जो साधक आहे त्या प्रत्येकाला परमेश्वराने सांगितलं धीरवीरा व्हावे. धीर ठेवा, संयम ठेवा आणि मजबूत बना. कारण पुढे देवाचं आणखी सूत्र आहे, समर्थम धर्मम आचरेत. जो समर्थ आहे तोच धर्माचं आचरण करू शकतो, जो समर्थ नाही तो मोडून पडेल, तो धर्माचं आचरण करू शकणार नाही. तो लोकांच्या अधीन होतो, स्वतःच्या अधीन होतो आणि लोकांच्याही अधीन होतो. गेला धर्म.
म्हणून काय व्हायला पाहिजे, समर्थ व्हायला पाहिजे, दक्ष सावध असलं पाहिजे. समर्थ होऊन धर्माचरण करा, लेचपेच होऊन धर्माचरण करू नका. तुमच्या सगळ्याला कळायला पाहिजे की नाही बाबा, हा मनुष्य वचनाचा इतका पक्का आहे की हा ही चूक करणारच नाही. हा समोरचा व्यक्ती इतका पक्का आहे वचनाचा की हा ही चूक करणारच नाही. आपण काही जरी म्हणलो आणि काही करायला बाध्य जरी केलं तर ह्या चुकीच्या मार्गाने जाणार नाही, हा कोणा वश होणार नाही. असं तुम्ही समर्थ बना, तर तुम्हाला निश्चितपणाने देव भेटेल, ईश्वर प्राप्ती होईल. पुढचंही चरित्र आचार्यांचं जे कर्मलेप आहे ते नाशणारच आहे, ते आपण या ठिकाणी पाहू. अश्वस्थ आरोहणे भट्ट गुंडेवरी घेववने. अश्वस्थ हे सुद्धा पिंपळालाच म्हटलेलं आहे. हा संस्कृत शब्द आहे. अस्वस्थ म्हणजे जे स्वस्थ राहत नाही. पिंपळाचे पानं कधी स्थिर राहत नाहीत, लक्षात ठेवायचं. कधी स्थिर राहत नाहीत. पिंपळाचं पान सतत हालत राहत, सतत हालत राहत. पिंपळाचं पान कधी स्थिर नसतं, म्हणून त्या वृक्षाला अस्वस्थ म्हटलेलं आहे. पिंपळाला अस्वस्थ शब्द दिलेला आहे, हा संस्कृत शब्द आहे. अश्वस्थ आरोहणी म्हणजे पिंपळाच्या झाडावर आचार्यांना स्वामींनी चढवलेलं आहे आणि सगळ्या भक्तजनांना खालून दगड मारायला लावलेले आहेत. आचार्यांना झाडावर चढवलेलं म्हणजे कुठं पळता येणार नाही, कुठंच पळू शकत नाही. व आता कुठून पळणार झाडून, कुणीकडे खालून दगड मारायचे. ही ही लीळा स्वामींनी इथे केलेली आहे. गोसाव्यास उदयाचा पूजा व स्वर झाला. वेशी उत्तरे, गावाच्या वेशीच्या उत्तरेला गंगेची थडी, गोदावरीच्या किनाऱ्यावर पिंपळाचं झाड आहे. तेत विहरणास बीजे केले, विहरणासाठी देव गेलेले विजनासाठी. भट्टा स्थिती झाली आणि देवाने भट्टवासांना स्थिती दिलेली आहे. आता स्थिती शब्द आहे, अनेक वेळा चरित्रामध्ये स्थिती शब्द आपण वाचतो किंवा ऐकतो. चरित्र ऐकत असताना स्थिती हा जो प्रकार आहे, स्थिती म्हणजे कर्मभूमीच्या देवतेपासून स्वर्गापर्यंतच्या जेवढ्या देवता आहेत, म्हणजे 72 कोटी देवता. कर्मभूमीच्या 13 कोटी, अष्टदेवींच्या 13 कोटी, अंतराळीच्या 13 कोटी आणि स्वर्गीच्या 33 कोटी, अशा मिळून 72 कोटी देवता. या देवतांचं सुख जे आहे, या देवतापासून मिळणारं सुख, आनंद, त्या मापाचा आनंद स्थिती सुखस्थितीमध्ये त्या जीवाला दिल्या जातो, ज्याला स्थिती दिल्या जाते. चौस्थानच्या देवतेच्या सुखाची बरोबरी करणे इतकं सुख त्या स्थितीमध्ये जीवाला दिल्या जातं, त्याला म्हणलेले स्थिती. ती स्थिती आचार्यांना देवाने दिली. ते तया पिंपळावरी वेंघले, आणि त्या स्थितीमध्ये आचार्य त्या पिंपळाच्या झाडावर चढले. सर्वज्ञमतले हंगा या पिंपळावरी येऊन वेंगला. भक्तजनाला देव म्हणतात, हा कांगा हा या झाडावर का म्हणून चढला, नागदेवाचार्य ह्या झाडावर का चढले, असं देव भक्तजनाला म्हणतात. नाजी नेनो, भक्तजन म्हणतात आम्ही काही जाणू शकत नाही की हा झाडावर का चढला, कशासाठी चढला, आम्हाला काही कळत नाही, आम्हाला काही समजत नाही कशासाठी चढला. सर्वज्ञ म्हटले घ्या गुंडेवरी, हा चढलाय ना, आता घ्या दगड हातामध्ये मारा, याला दगडाने मारा. देवाने आज्ञा केली भक्तजनाला. हो काजी, आज्ञा मिळाली. भक्तजन म्हणाले ठीक आहे. घेतले सर्वांनी दगड हातामध्ये, लागले अवघे गुंडेवरी घेऊन सगळेजण दगड मारायला लागले नागदेवाच्या. भट्टाव घ्याचे गुंडे चुकविती, एवढे जण दगड मारतात पण एकही दगड काय आचार्य स्वतःला लागू देत नाही.
ते डहाळे उनी आणि की डहाळी जाती. आचार्य एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात आहेत, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, त्या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, पण दगड काय स्वतःला लागू देत नाहीत. कोणाचाही गुंडा न लगे, एकाचाही दगड आचार्यांना लागलेला नाही. मग गोसावी श्री करे अंगीचिया बाह्या वरतिया केलिया. मग देवाने आवेशून आपल्या अंगामध्ये जी अंगी बाह्या वर केल्या, मनगटाच्या बाया दंडापर्यंत वर केल्या आणि हातामध्ये दगड घेतला देवाने स्वतः. श्रीकरी गुंडा घेतला, आता तुझा कोण गा राखे. आणि मग देव आचार्याला म्हणतात, आता तुला कोण सांभाळतं पाहतो, आता तुझं कोण संरक्षण करतं ते आता आम्ही पाहतो, असा देव स्वतः म्हणतात आचार्यांना. मग भट्टवासी म्हणितले, मग भट्टवास देवाला म्हणतात, जी जी अवघियाचे गुंडे चुकविले, सर्व भक्तजनांचे गुंडे दगड मी चुकवले. गोसाव्याचा गुंडा कायसे न चुकवे. परमेश्वरा तूच आता दगड हातामध्ये घेतलेला आहेस, तुझा दगड मी कसा चुकवू शकेल? तुझा गुंडा मी नाही चुकवू शकेल. बाकी ज्यांचे गुंडे मी चुकवले, परंतु तुझा गुंडा मी चुकवू शकत नाही. आचार्यांना याची जाणीव आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर हे प्रत्यक्ष परमेश्वर आहेत आणि मी सर्वसामान्य जीव आहे. शेवटी ईश्वरासमोर माझं काय सामर्थ्य, माझं काय ऐश्वर्य, मी काय करू शकतो? परमेश्वर समर्थ आहे, ऐश्वर्यवान आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तो परमेश्वर आहे. मी कसं वाचवणार आता स्वतःला? मी नाही रखू शकत स्वतःला. म्हणून ते म्हणतात, परमेश्वरा मी बाकीच्या सगळ्यांचे दगड वाचवले, पण तुमचा दगड मी वाचवू शकत नाही. आता माझा श्री चक्र धरू राखे. आता माझं संरक्षण श्री चक्रधरच करू शकतात, बाकी कोणी माझं संरक्षण करू शकत नाही. म्हणून खाली उडी घातली, झाडावरून खाली उडी टाकलेली आहे. गोसाव्याच्या श्री चरणा लागले आणि देवाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं, देवाला शरण गेले. म्हणून या भौतिक जीवनामध्ये असे काही प्रकोप येतात आपल्यावर, काही गोष्टी आपण टाळू शकतो, पण तो काही घटना अशा की त्या टाळल्याच जात. देव आहे, देवाला शरण जावं. जे का करणे आहे तेथीचेच का न करो लभे. देव म्हणतात, कारण सगळ्या शक्ती कोणाच्या अधीन? सगळ्या शक्ती कोणाच्या अधीन आहे? परमेश्वराच्या. ज्या शक्तींना प्रसन्न करून आपण आपलं दुःख भोग कमी करण्यासाठी प्रयत्न करतो, त्या शक्ती कोणाच्या अधीन आहे? देवाच्या अधीन आहे. मग जो सर्व शक्तीचा अधीन करणारा, सर्व शक्तींना आपल्या ताब्यात ठेवणारा परमेश्वर आहे, जे तिकडं करायचं तर ते देवालाच का न करावे? देव म्हणतात, येथेचीच का करू न लभे. आमच्याच ठिकाणी का करू नये तुम्ही क्रिया? मग सगळा भार आमच्यावर टाका ना, आम्ही ते तुमचं दुःख दूर करण्यासाठी तयारच आहे. इकडे तिकडे पळापळी करण्यापेक्षा, शांत्या करण्यापेक्षा देव म्हणतात, आमच्या क्रिया करा, आम्हाला शरण या, आम्ही तुमचं सगळं दूर करण्यासाठीच बसलेलो आहोत, त्यासाठीच अवतार धारण केलाय. आणखी काय गरज आहे बाकीची पळापळी करायची? देवाने अभिवचन दिलेले, पण आपण अस्थिर आहोत, आपण बेचैन आहोत. आपल्याला लवकर आराम पाहिजे, लवकर दुःखाची पीडा, आपली पीडा दूर झाली पाहिजे. आणि मग अशा वेळेला आपण कोणाच्या तरी अधीन होतो, कोणाच्या तरी अधीनत्व स्वीकारतो. देवाने आपल्याला सांगितलं, आपण कवनाच्या अधीन व्हावे नाही, आपल्या ते कवना या अधीन करावे नाही. आपणही कोणाच्या अधीन होऊ नये ना आपल्या अधीन कोणाला करू नये. देवाचं स्पष्ट सांगणं आहे आपल्याला. कुठेतरी शास्त्राकडे लक्ष नाही. शास्त्राकडे लक्ष नसल्यामुळेच आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जातो आणि कुठेतरी आपल्याला ती क्रिया करण्याकरता बाध्य केलं जातं.
आपण ती क्रिया करतो, पुन्हा कर्मबंधनामध्ये सापडतो. त्या सगळ्या चक्रा पुन्हा चालू आहे. याच्यातून सुटायचं जर असेल तर एक नाम तारी आणि तो जीवा ते उद्धरी. बस त्याच्याकडे भरोसा ठेवा आणि जीवनाचा वाटचाल चालू ठेवा. गोपाल कृष्ण महाराज की